भाई पोरींचं एवढं काय असतं तुला टेस्ट नसली ना पाटी ब्रँडचं नाव पण आहे भाई टेस्ट. सो नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला व्लॉग आहे आणि जरा भीती वाटतेच आहे माझ्या मनाला. अरे यार लाईट, अरे यार सूर्यदादा खाली पड. हां तर आज पहिला व्लॉगची मला भीती आहेच. आणि ॲक्च्युली काय झालं आहे की 2-3 टेक झालेत आणि मी एवढा घाबरून होतो ना स्वतःसाठी की बाबा काय करू की नको असं होत होतं. पण बोललो नंतरला समजलं की काही गोष्टी चुकत आहेत की बाबा कॅमेरा अँगल चुकतो आहे, व्हिडिओग्राफी चुकते, त्यात परत माईक मी कनेक्टच नाही केलेला भाऊ. आणि मी बोलतो की बाजूचा आवाज काय येतो आहे, मी माईकच कनेक्ट नाही केलेला. पहिल्या ब्लॉगला ही चुकी. देवा ब्लॉगर्स जेव्हा पहिला स्टार्ट करतात ना तेव्हा सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत की नाही ते नक्की बघा. हां चला लेट इट बी. तर माझा पहिला ब्लॉग आहे. ओके तसं प्लॅन पहिला ब्लॉग चांगलाच होऊ दे असं केलेलं आहे. आणि खूप अशी भीती पण वाटते तशी की पहिला ब्लॉग असल्यामुळे की बाबा सगळं काही नीट होईल की नाही. पण मी जसं असेल तसं पोस्ट करेन नो डाऊट. काही असं म्हणजे चांगलं नाही झालं आहे वगैरे असं काही नाही ठेवणं, जे असेल ते पोस्ट करत राहील. आणि आजचा व्लॉग माझा बाहेर आला म्हणजे मी असं नाही की मी आउटडोर बाहेर फिरण्याचेच व्लॉग करीन असं काही नाही आहे. मी माझ्या कॉर्पोरेट लाईफमध्ये जेव्हा वॉकिंगला असेन, चालत वगैरे असेल तेव्हासुद्धा पोस्ट करत राहील. कारण की त्या गोष्टीचेच पोस्ट करणार ना मी. असं काय असं इंटेन्शनली असं कुठे बाहेर जाताना किंवा हां बाहेर जातानाचे व्हिडिओ पोस्ट करेन, पण असं कोणत्या इंटेन्शनली तिकडे बाहेर जातानीचेच पोस्ट करेन असं नाही आहे. मी ॲक्च्युली कामाला जातो तर मी ते कामाला जातानीचेच व्हिडिओ असतील, बाय वॉकिंग करताना जे व्हिडिओ निघतील ते व्हिडिओ पोस्ट करत राहील. तू समजा? हां नाही तू समजा नाही. आणि आज चाललो आहे आता आपण पहिला मंदिरात. कारण की देवाची कृपा असायला पाहिजे. खूप भीती वाटते मनाला, ब्लॉग कसे जातील असे ह्याची भीती वाटते. आणि मेजॉरिटी जास्त भीती कशी वाटते की माझी हिंमत होईल की नाही ते ब्लॉग करण्याची. कारण की माणसं एवढी दिसतात ना की बाबा डोकं चक्रमलेलं होतं आहे पूर्ण. कारण की समोर अशी 10 माणसं आली ना की बाबा घाम फुटायला चालू होतो. गरमी असो की थंडी असो भाई तुम्हाला घाम फुटणार. जे पहिला ब्लॉग करतील ना त्यांना तुम्हाला सांगतो की पहिला ब्लॉग करताना तुम्हाला घाम फुटणार. फक्त काय की तुमच्या मनाला सांगून ठेवा की बाबा हे साहजिक आहे. हे 10 जणांनी ओपन केलं असेल तर असं नाही की त्यातल्या 9 जणांना येतं, 10च्या 10 जणांना तो घाम फुटतो. तर तुम्ही तर आपलं काम करा. ब्लॉगिंग स्टार्ट करत असाल तर ब्लॉगिंग स्टार्ट करा. कोणतंही शूट करत असाल आउटडोर. आणि मी ॲक्च्युली कोणतंही शूट इनडोर केलं नव्हतं. आता मी पहिला ब्लॉग जो शूट करतो तो आउटडोर करतो. सो मला सुरुवातीला जेव्हा मी असेच म्हणजे बोलतो ना की प्रिपॅरेशनसाठी व्हिडिओज केले होते, ते व्हिडिओज करताना मलासुद्धा भीती वाटली होती. आणि मी पण मुद्दामून स्वतःला क्राऊडेड प्लेसमध्ये जास्तीत जास्त स्वतःला इनहेरिटेट करत होतो की बाबा माझ्या मनात ती भीती निघून जाईल थोडीफार तरी. आणि हळूहळू ती भीती निघत गेलीच ॲक्च्युली. आणि आज तो ब्लॉग करतो असं नाही की हा फर्स्ट ब्लॉग असेल माझा. म्हणजे मी ह्याच्या आधी खूप शूट केले होते, त्या शूटमध्ये खूप फाटली होती. आणि ॲक्च्युली माझ्या फर्स्ट ब्लॉगला ना खूप फाटली होती. म्हणजे पहिला व्लॉग नाही बघू शकतो, पण जी प्रॅक्टिस व्हिडिओ केली होती ना हो नो कॅमेरा सॉरी मित्रांनो, जरा कॅमेरा असा वाईट झाला होता ना, पूर्ण वाईटच्या वाईट एवढा मी कालाय तरी त्याला गोरा करून टाकलेला आहे. पण भाई आता पहिली गोष्ट मला ना प्लीज जे ब्लॉगर्स आहेत ना त्यांनी प्लीज मला हेल्प करा की ना मला कॅमेरा कसा ॲडजस्ट करायचा. कारण की मला एवढी नॉलेज नाही की बाबा तुम्ही एवढ्या उजेडात पण कसं एक ब्राईटनेस कशी फोकस करून ठेवू शकता मला नाही समजत. बघा देवा किती घाम येतो. आणि खरं सांगू ना माणसं किती आहेत बघायचे तुम्हाला कोणच नाही आता. अबे साले सॉरी आता कोण नाही माणूस. पण ॲक्च्युली तिथे होती माणसं, खूप माणसं होती. आणि मी 2-3 वेळा ततपोपक झालं माझं त्याच्या टायमाला, 2-3 वेळा ततपोपक झालं. पण बोललो आता सोडा करायचं तर आहे आपल्याला. आता झालं आपण आहे ना मंदिरात चाललो. मंदिरात म्हणजे स्वामींच्या मंदिरात. कारण की मला हवी आहे आता शांती थोडं. म्हणजे खूप दिवस असं कामाचा लोड एवढा होता ना की तो म्हणजे डोक्याला ना अशी थोडी शांती नाही. म्हणजे खूप स्ट्रेस झालं आहे डोकं. सो पहिला ब्लॉग करतो आहे. देवाची कृपा पण असली पाहिजे. थोडं मनाला शांत पण करायचं आहे, स्टेबल करायचं आहे. ॲक्च्युली मनाला स्टेबल करायचं आहे. सो जाऊया स्वामींच्या मठात. चला आता दर्शन झालेलं आहे. आणि खरं सांगतो ना ॲक्च्युली एवढी चांगली जागा होती ना ती. आणि आम्ही म्हणजे व्हिडिओ आतमध्ये शूट करायला ॲक्च्युली अलाउड नव्हतं व्हिडिओ शूट करायला. पण
पण माझ्या मतेने का व्हिडिओ शूट करायची ना, आतमध्ये जाऊ देवाची व्हिडिओ काढून नाही तुम्हाला इथे शो करणार. त्यापेक्षा मी एक रेकमेंड करतो की तुम्ही ॲक्च्युली या बोरिवलीला वजिरा नाक्याला या. तिकडे 3 मंदिर एकत्र आहेत. एक देवीचं आहे, गणपतीचं आहे, त्यासोबत हनुमानाचं मंदिर आहे आणि लेफ्ट हँड साईडला स्वामींचं मठ. ओके, सो तुम्हाला 3 ते 4 देवांचं एकत्र दर्शन होऊन जाईल आणि एवढी शांतता तिकडे. आणि लोक येतात, पाया पडतात, चांगले तिथे फूल वगैरे चढवतात, प्रसाद घेतात. तुम्हाला प्रसादही चांगलं भेटेल तिथे. पण जी शांतता आहे ना, ती तुम्हाला मनाची शांतता भेटेल ना तिथे येऊन, ती ॲक्च्युली मला म्हणजे खूप बरं वाटलं तिथे येऊन. असं नाही दुसऱ्या मंदिरात पण तेवढी शांतता असते वगैरे, पण क्राऊड असल्यामुळे मी तिकडे प्रिफर नाही करत. काही जागेला कधीतरी जावं, जसं तिथे बोलतो ना की क्राऊड जास्त असेल तर तुम्हाला तिथे ॲक्च्युली नीट दर्शन करता येत नाही. पण इथे स्वामींच्या मठात एकदम परफेक्ट दर्शन झालं. दर्शन एकदम शांततेत दर्शन झालं. ते तिथे जे भटजी असतात किंवा जे पंडित असतात तेही तुम्हाला नीट कॉपरेट करतात. ते तुमच्याकडं ॲक्च्युली मी स्वतःहून त्यांना विचारलं की काका इथे व्हिडिओ शूट करायला अलाउड आहे का, तर ते बोलले की नाही, व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही आहे. सो मी पण विचार केला की कशाला शूट करायची, काय गरज आहे. आता झालं आहे दर्शन, आता ब्लॉगची सुरुवात तर झाली आपल्या देवदर्शनाने. आता जायचं आपल्याला नाश्ता करायचं, कारण की मी सकाळपासून उपाशी होतो. म्हणजे मला देवाचं दर्शन करायच्या आधी काही खायचं नव्हतं, सो त्या कारणाने मी उपाशी होतो. आता जाऊया, देवाचं दर्शन झालं. देवाला पण बोललो देवा आता जेव ना. देव बोला हां. मी दिवसभर उपाशी राहू शकत नाही. ॲक्च्युली माझ्यात ती ताकद नाहीच आहे तेव्हा मी दिवसभर उपाशी राहीन करून. माझ्यात ते इनबिल्डच नाही, काय माहिती कशाला. मी जरा म्हणजे बोलताना 2 ते 3 तास झाले की मला लागते भूक, लगेच भूक लागते. आता तरी नाश्ता करायला जाऊया. अच्छा, नाश्ता करतो तिथे भेटतो आता तुम्हाला. एवढी भूक लागली आहे ना की ते ज्यूस हळूहळू संपत चाललं आहे. पण अजून आता डोसा नाही आला आहे, मेन कोर्स नाही आली आहे माझी. मला भूक लागली नाही एवढी आणि लोकांना टाइमपास करत आहेत की बाबा जर टेस्ट नसली ना, पाठी ब्रँडचं नाव पण आहे बाई, टेस्ट असली पाहिजे. तर जर टेस्ट नसेल तर मित्रांनो आणि मला टेस्ट करू द्या, नंतर तुम्हाला सांगतो माझं ओपिनियन काय आहे. चांगले असली तर चला गाईस, आपलं खाणं आलेलं आहे. म्हैसूर मसाला डोसा, पण बिचारा हा ज्यूस संपला तिथपर्यंत की नाही थांबता आलं बाबा. एवढं भूक लागलेली यार, खूप भूक लागलेली मला. हा म्हैसूर मसाला डोसा आला आहे. चला, पेट पूजा झालेली आहे. अरे खरं कसलं बरं वाटतं आहे भेंडी. आता माहिती आहे एवढं पोट रिकामी होतं ना, किंवा काय ना काहीतरी खायचं होतं. मग बोललो की बाबा कुठं ना इथे ना तिथं नको जाऊया, कुठेतरी चांगल्या जागेला जाऊन काय खाल्ला. पण ओके होता, मीन्स वाईट नव्हता एवढा, काय चांगलाच होता तो. आता आम्ही शॉपिंग करायला एक असं राऊंडअप मारू इथे आणि नंतर मग नाही भेटलं तर मेजॉरिटी मॉलमध्येच घेऊ. ॲक्च्युलीला मला असं वाटलेलं आज संडे आहे, कारण की म्हणजे लिटरली म्हणजे सॅटर्डेचा अनुभव वेगळाच होता सध्या तरी. कारण की नंतरला तिकडे ट्रेनची गर्दी पण, अरे हां आज सॅटर्डे आहे, ट्रेनची गर्दी बघितल्याच्या नंतरला असं लक्षात आलं की म्हणजे आज संडे नाही, आज सॅटर्डे. शॉप अजूनपर्यंत चालू झालं आहे. तो वाजलेत किती सांगतो तुम्हाला, 10:30-11 वाजले असतील आय थिंक 10, तर तरी अजून शॉप चालू नाही केले. कारण काय माहिती नाही, पहिल्यांदा कोणत्या तरी लेडीज शॉपमध्ये आलं आहे, ते सगळं काही लेडीज आहे. भाई पोरींचं एवढं काय असतं, तुला कानातले हवेत ते इकडे घेऊ शकतो. आपण मला त्याच्यावर ड्रेस घेतल्याशिवाय मी कसं कानातलं घेऊ ना. तो मॅन्डेटरी एकच असतो ना, एवढं कसं काय तुमचं लिंक असतं भैया. आमचं कसं असतं, कुर्त्यावरती पॅन्ट कोणती घाला, काय फरक नाही पडत. एक मिनटं मित्रांनो, तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. बापरे, असे 3 आहेत. लिटरली एवढं पोरांचं नसतं, कधीच नाही भेटणार पोरांचं एवढं पोरींचं भेटतं आहे तेवढं. आता त्या मॉलमध्ये गेली ना, तुम्हाला सांगतो एवढे व्हरायटीज होते ना, एवढे व्हरायटीज जर पोरांचे असते ना, पोरांनी ना 10 गोष्टी घेऊन निघाल्या असत्या. पण बापरे, पोरी घंटा चला बरं. तुम्हालाही बघितलं असाल, इयरिंगचे एवढे व्हरायटीज होते आणि
होते चांगले होते. आता तेच गोष्टी जर बॉईजच्या वॉलेट वगैरे बद्दल असते ना, बॉईजनी 4 तरी निवडल्या असत्या. ते पोरींना काही आवडतच नाही.